तुम्हाला प्रश्न स्पेलिंग सांगायचं आहे. वॉटरचं स्पेलिंग सांगा. उत्तर चुकलेले आहे त्यांचं. BOTTLE उत्तर चुकले त्यांना 0 गुण भेटतात ना. तर तिसरा प्रश्न विचार करा. नाही तो बरोबर त्याला बरोबर चुकलो. याने सुमार बरोबर केली. 30 सेकंद. तू काय केलं? त्याने BO करत BA चालू केला. म्हणून या करायचं एकमेकांशी चर्चा करायची. तुम्ही बघा ते बघा हे पुढे चुकताय. बाळगेला जेवढा शाळेत लक्ष द्यायचं. आता तिसरा प्रश्न पहिले 2 झाले. एक बरोबर केलं, एक चूक दिला. फुलपाखराचा रंग कसा आहे? अगदी बरोबर उत्तर दिले त्यांना 10 गुण मिळतात. प्रश्न काय का 71 ते 80 पर्यंतच्या एकूण संख्येची बेरीज किती? त्यांना जे पटेल ते पाठी काढायचं आहे. चला ठीक आहे. त्याच्यासारखेच 5 प्रश्न तुम्हाला. पहिला प्रश्न रेडी. पृथ्वीच्या उपग्रहाचे नाव काय आहे? चंद्र. उत्तर बरोबर आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं सर. दुसरा प्रश्न स्पेलिंग सांगायचे तुम्हाला. ठीक आहे. ओके. रॉकेट ROCKET उत्तर बरोबर आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देखील बरोबर आहे सर. आता तिसरा प्रश्न व्यवस्थित ऐकायचं आहे. चौदार तळ्याचा सत्याग्रह कोणी केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. उत्तर बरोबर आहे. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर देखील बरोबर दिलेलं आहे. चौथा प्रश्न लक्षपूर्वक ऐकायचं आहे. 11 ते 20 पर्यंतच्या एकूण संख्यांची बेरीज किती? 155. उत्तर बरोबर आहे. चौथ्या प्रश्नाचं उत्तर देखील बरोबर दिलेलं आहे. आता पाचवा आणि शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी व्यवस्थित ऐकायचं आहे. गणित म्हणजे काय? शत्रू. उत्तर बरोबर आहे. या ठिकाणी शाळेच्या विद्यार्थ्यांनी 5 प्रश्नांची उत्तर बरोबर दिलेली आहे. बरोबर उत्तर दिलं आहे तिसऱ्या प्रश्नाचा. चौथा प्रश्न आहे तुमच्यासाठी गणिताचा. 1 ते 100 पर्यंतच्या एकूण अंकांची बेरीज किती? 1 ते 100 पर्यंत अंकांची बेरीज किती? 5050. अगदी बरोबर. चौथ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं आहे. शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी. शिवरायांनी कोणता किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले? तोरणा किल्ला. अगदी बरोबर आहे. बघा भटाने केंद्रांनी ज्याप्रमाणे 4 प्रश्नांची उत्तर बरोबर दिली होती तसंच दुसऱ्या गटाने देखील 4 प्रश्नांची उत्तर बरोबर दिली आहे. एक त्यांचा चुकलेला आहे. आता शेवटची जी शाळा आहे तिकडे पुनर्वसन. त्यांच्यासाठी पहिल्या फेरीसाठी जे पाकिट निवडत आहे मुलं. व्हेरी गुड. वाळवंट कोठे? सहारा. बरोबर उत्तर दिलं आहे. तिसरं स्पेलिंग सांगायचे आहे. ब्रश. BRUSH. व्हेरी गुड. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही बरोबर दिलेलं आहे. तिसरा प्रश्न आहे. चौदार तळे कोणत्या गावात आहे? महाड. अगदी बरोबर. 3 प्रश्नांची उत्तर तुम्ही बरोबर दिली आहे. चौथा प्रश्न तुमच्यासाठी गणित विषयाचा. 41 ते 50 पर्यंतच्या एकूण संख्येची बेरीज 455. अगदी बरोबर. आणि आता तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न आहे. स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती? राजगड. तर तुम्ही उत्तर द्या. तुम्हाला 30 सेकंदाचा वेळ आहे. ठीक आहे. इकडे पुनर्वसन शाळेसाठी पहिला प्रश्न आहे. टोपण नाव सांगा. बाळ गंगाधर टिळक. लोकमान्य. अगदी बरोबर. पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी बरोबर दिलं आहे. दुसरा प्रश्न म्हण पूर्ण करा.
त्यांनी म्हणून पूर्ण केलेले आहेत. तिसरा प्रश्न तुम्हाला सारखीचा आहे. 71 ते 80 पर्यंतच्या येणाऱ्या मूळ संख्या सांगा. 71, 73, 79. अगदी बरोबर. तिघ प्रश्नांची उत्तरं छान पैकी बरोबर दिलेली आहेत. चौथा प्रश्न तुमच्यासाठी बाळांनो, कोणत्या शोधामुळे मानवी जीवनास गती मिळाली? चाकामुळे. बरोबर, चाकाच्या शोधामुळे मानवी जीवनास गती मिळाली. शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी, पुरंदरला वेढा कोणी घातला होता? दिले जाणारे. अगदी बरोबर. पहिला प्रश्न तुमच्यासाठी, तो पण नाव सांगा. रवींद्रनाथ टागोर. आचार्य. गुरुदेव. बरोबर. मन पूर्ण करा. अतिशहाणा त्याचा टिंबटिंब रिकामा. मन व्यवस्थित आहे का ती पूर्ण करायची. अतिशहाणा त्याचा टिंबटिंब रिकामा. आपल्याला बरोबर. गणित विषयासाठी तिसरा प्रश्न आहे. 1 ते 100 पर्यंत येणाऱ्या मूळ संख्या सांगा. पुढचा प्रश्न, पृथ्वी. सर तसं नाही होत. असेल 1 ते 4 दिवस सासूचे 4 दिवस. बरोबर. 81 ते 90 पर्यंत येणाऱ्या मूळ संख्या सांगा. आतापर्यंत मी सिक्वेन्स तुम्हाला विचारत गेलो. आता प्रश्न विचारल्यानंतर ज्याला उत्तर येत असेल त्याने भातावर आपला तुमचा आवाज करा. माझा आवाज येतो पहिला प्रश्न आहे, बायबल कोणत्या धर्माचा? नाही 1 डिसेंबर 1963. उत्तर बरोबर आहे. तिसरा प्रश्न आहे, तयार आहात सगळेजण? कोणती गाडीची? पुढा पुढा हा पुढा हा थांबा खेळ द्या. खाली पडून नाही धरायचं. खाली पडून बोनस
पुढा पुढा थांबा थांबा पटकन थांबा 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 आला का मध्ये मध्ये आला का पुढे पुढे थांबा 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 माणूस आल्यापासून कशी नाही पण व्हिडिओ कशी आला आमच्या स्पर्धेचा व्हिडिओ करायचा चिलाऱ्याचा होयटीचा अगोदर नंतर चिलारे बरोबर आहे पाटील सर अगोदर बोयटी केंद्र बोलायचं आणि नंतर चिलारे शाळेचं हा शाळेचा एकच बरं तू जास्त मोठा पराक्रम शेलगाव मला काही रजिस्ट्रेशन व्हायला नाही नंतर आपण ऐसे करा
दर्शन करणारा माणूस खोदे खोदे हाँ तो कोई कबड्डीमुळे तृतीय क्रमांकासाठीचा सामना टेंबेपाडा विरुद्ध उमरदा. कबड्डी मुले तृतीय क्रमांकासाठीचा सामना टेंबेपाडा विरुद्ध उमरदा. दोन्ही संघांनी कबड्डीच्या मैदानावर लवकरात लवकर यायचंय. कबड्डी मुले टेंबेपाडा विरुद्ध उमरदा. वाघ सर एक मिनिट फोटो बाकी एक मिनिट. खंबाळे आंबे 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 का खंबाळे 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 बोलायचे बोला. खेळतोय खेळतोय राहू दे. बोल बेटा. लक्ष द्यायचं किकला बस काय नाही. हा चल हा चल. हालचाल ठेवा रे हालचाल ठेवा बॉडी हालचाल. हात पुढे करून घे. हात पुढे ठेव. चल 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 नाही रो. मस्त इकडे लक्ष देऊ का. ठाकरेवाळा येऊ दे येऊ दे.
आउट केलं त्यानं. खेळत आहे ती. आणि आपल्या रेड चालू असताना बोनस कवर केलं. 5 आहे 6 पाहिजे बोनस. तो फक्त तिथंच खेळतो कसा पाय टाकून कॉर्नरलाच खेळतो. ची बोला रे ची. बोला आता. आयोजकाकडून अशी सूचना आलेली आहे की सामान्य ज्ञान स्पर्धा ही चालू झालेली आहे, तरी सर्वांनी मुख्य पेंडॉल कडे जाण्याची त्वरा करावी या ठिकाणी असं आयोजकाकडून सूचना आलेली आहे. हे 2-3 दिवसात भेटून गेली. कुठे लावली गाडी? विशेष म्हणजे दोन्ही संघ हे बोराडी बिटातले आहेत. डॉन वाला डॉन. मला घ्यायला पाहिजे. तेवढा वेळ जरी भेटून गेला ना मुलांचा सर्वांगीण विकास म्हणजे खेळ असतो. खेळाच्या माध्यमातून मुलांच्या कौशल्याचा विकास या ठिकाणी होत असतो. म्हणून या स्पर्धा मुलांच्या कौशल्य वाढीसाठी अगदी सहाय्यभूत ठरतात. काय पाऊस झाला. मुलांचा अंतिम सामना पाहता उमरदा आणि चक्रपाडा या दोन्ही शाळेच्या शिक्षकांनी एकदम चांगल्या प्रकारे त्या मुलांची तयारी करून घेतलेली आहे. सूक्ष्म सूक्ष्म गोष्टी या ठिकाणी ते रेकॉर्ड करत आहेत.
हा बी लिख दो पुढचा त्यांनी बरा टाइम काढून दिला त्याने टाइम काढून दिला ना हा गेला असता हा आता कोण विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये त्यांना हा खेळ शिकवणाऱ्या शिक्षकांचा उत्साह हा आपल्याला या ठिकाणी पाहण्यास मिळतोय. अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये सगळ्या स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहेत. सातवीपर्यंत पोरं आहे, सातवीपर्यंत पोरं आहे. आणि सगळ्यात महत्वाचा जो राऊंड आहे तो म्हणजे तिसरा बझर राऊंड. त्या बझर राऊंड मधला पण नियम आता सांगून देतो, त्यावेळेस देखील रिवाइज करेल. त्याच्यामध्ये नियम असा आहे की पहिल्या 2 राऊंडमध्ये तुम्हाला एक जणांना पाकिटं दिली होती, एक संघाला पाकिटं दिली होती, बरोबर आहे. परंतु तिसऱ्या राऊंडमध्ये एकच पाकिट असेल, त्याच्यात 5 प्रश्न असतील. त्या 5 प्रश्नांना सर्वांसाठी वाचन केलं जाईल. ज्याला येत असेल त्याने आपला बजर वाजवायचा आहे, बरोबर. सगळ्यात महत्वाची गोष्ट, बजर जर तुम्ही प्रश्न न संपताच वाजवला तर त्या ठिकाणी प्रश्न उच्चारायचं बंद होईल आणि तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. जर बरोबर उत्तर दिलं तर तुम्हाला 10 गुण, चुकीचं उत्तर दिलं तुमचे 5 गुण जे आहेत ते काय होतील, कमी होतील. काय होतील, कमी होतील, मायनस होतील. त्याच्यामुळे हा नियम सगळ्यांनी काळजीपूर्वक लक्षात घ्यायचा आहे आणि लक्षपूर्वक आपला प्रश्न आपल्याला समजला तेव्हाच आपण काय करायचं आहे, बजर वाजवायचा आहे. ठीक आहे, हे सर्व नियम सगळ्यांच्या लक्षात आले. ठीक आहे, मग आपण प्रथम फेरीला सुरुवात करायची. आपण आता प्रथम फेरीला सुरुवात करणार आहोत. पहिली फेरी मी सर्व शाळेकडून सुरुवात करणार आहे. ठीक आहे मॅडम, सगळ्यात आधी स्ट्रेस फुल होऊन जायचं आहे, विदाउट स्ट्रेस. हा, लक्षपूर्वक ऐकायचा आहे प्रश्न. पहिल्या फेरीचा पहिला प्रश्न व्यवस्थित ऐकायचा. पहिली भारतीय महिला अवकाश यात्री कोण? कल्पना चावला. तर बरोबर आहे, कल्पना चावला ह्या पहिल्या भारतीय महिला अवकाश यात्री आहेत. दुसरा प्रश्न बाळांनो, हा लक्षपूर्वक ऐकायचा. मेघालय राज्याची स्थापना केव्हा झाली? विचारपूर्वक उत्तर द्यायचं आहे. राज्याची स्थापना केव्हा झाली? तर मेघालय राज्याची स्थापना 21 जानेवारी 1972 या साली झाली. ठीक आहे, हा रिलॅक्स व्हायचं. पुढचा प्रश्न. हा रेडी. खानदेशातील प्रमुख बोली भाषा कोणती आहे? उत्तर बरोबर आहे, खानदेशातील प्रमुख बोलीभाषा अहिराणी आहे. तिसरा प्रश्न उत्तर बरोबर दिलं. चौथा प्रश्न लक्ष द्यायचं आहे. तंजावरची जहागीर कोणाच्या ताब्यात होती? पहिले व्यवस्थित लक्षपूर्वक ऐकायचं आहे आणि उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे, पहिला प्रश्न. भारतातील पहिला महिला IPS अधिकारी कोण? किरण बेदी. उत्तर बरोबर आहे, किरण बेदी ह्या भारताच्या पहिला महिला IPS आहे. आता दुसरा प्रश्न, मोठ्याने बोलायचा. दुसरा प्रश्न. कर्नाटक राज्याची स्थापना कधी झाली?
बोल बोल उत्तर बरोबर आहे. कर्नाटक राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी झालेली आहे. हॅलो ची राज्यभाषा कोणती? मराठी. उत्तर बरोबर आहे. महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी. छान मुलांनो, चौथा प्रश्न लक्षपूर्वक ऐकायचा आहे. शिवराज्याभिषेकाचे पौरोहित्य कोणी केले? कागाभट्ट. उत्तर बरोबर आहे. चौथ्या प्रश्नाचं उत्तर देखील बरोबर दिलेलं आहे. आता पाचवा आणि शेवटचा प्रश्न पहिल्या राऊंडचा. हा रेडी? मॉनिटर व प्रिंटर यांना टिंब डिव्हाइस म्हणतात. आउटपुट. उत्तर बरोबर आहे. या ठिकाणी मांजरोद शाळेने 5ही प्रश्नांची जी उत्तर आहे ती बरोबर दिलेली आहेत. वैमानिक कोण? सैनानी देशमुख. उत्तर बरोबर आहे. पहिली महिला वैमानिक सौदामिनी देशमुख. ठीक आहे. दुसरा प्रश्न लक्षपूर्वक ऐकायचा आणि उत्तर द्यायचं आहे. हा हिमाचल प्रदेश राज्याची स्थापना केव्हा झाली? जानेवारी 1971. आणि उत्तर बरोबर आहे. हिमाचल प्रदेश राज्याची स्थापना 25 जानेवारी 1971 रोजी झाली. छान बाळांनो, तिसरा प्रश्न लक्षपूर्वक ऐकायचा आहे. रेडी? कोकणची प्रमुख बोलीभाषा कोणती आहे? कोकणी. उत्तर बरोबर आहे. कोकणाची प्रमुख बोलीभाषा कोकणी. चौथा प्रश्न शिवरायांनी कोणता ग्रंथ तयार करून घेतला? राज्य व्यवहार कोश. उत्तर बरोबर आहे. चौथ्या प्रश्नाचं उत्तर देखील या बाळांनी बरोबर दिलेलं आहे. पाचवा प्रश्न रेडी? मॉनिटरवर छोटी चित्रे दिसतात त्याला टिंब म्हणतात. आयकॉन. आणि उत्तर बरोबर आहे. या ठिकाणी दैवत शाळेने 5ही प्रश्नाची उत्तरं जी ती बरोबर दिलेली आहेत. मी आता जातोय पिंपरीपाडा शाळेकडे. काय करायचं बाळांनो? प्रश्न लक्षपूर्वक ऐकायचा आणि मग उत्तर द्यायचं. ठीक आहे. चला पहिला प्रश्न तुमच्यासाठी. रेडी? भारताच्या प्रथम महिला राष्ट्रपती कोण होत्या? प्रतिभाताई पाटील. उत्तर बरोबर आहे. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील. दुसरा प्रश्न बाळांनो, गुजरात राज्याची स्थापना केव्हा झाली? 1 मे 1960. उत्तर अगदी बरोबर आहे. गुजरात राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. तिसरा प्रश्न रेडी? विदर्भात बोलली जाणारी प्रमुख बोलीभाषा कोणती? वऱ्हाडी. आणि उत्तर बरोबर आहे. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर देखील बरोबर दिलं बाळांनो. छान. पुढचा प्रश्न चौथा तुमच्यासाठी. रेडी? शिवरायांचे चित्र काढणारे शिवकालीन चित्रकार कोण होते? मीर मोहम्मद. आणि उत्तर बरोबर आहे. चौथ्या प्रश्नाचं उत्तर देखील बरोबर दिलेलं आहे. पाचवा आणि शेवटचा प्रश्न पहिल्या राऊंडचा. रेडी? संगणकातील टिंब मध्ये अनेक गोष्टी साठवता येतात. हार्ड डिस्क. आणि उत्तर बरोबर आहे. या ठिकाणी पिंपरीपाडा शाळेच्या विद्यार्थ्यांनी पहिली फेरी अतिशय चुरशीची झालेली आहे. आता दुसरी फेरीकडे आपण जात आहोत. हे दुसऱ्या फेरीचं पाकिट. मी सुरुवातीला पिंपरीपाडा शाळेकडे जाणार आहे, म्हणजे इकडूनच जाणार आहे तिकडे, जिकडून आधी तिकडून सुरू केली होती. म्हणून ज्या बाळांना इथं पाकिट करा. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? शेकरू. उत्तर बरोबर आहे. महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं. आता दुसरा प्रश्न. ओके. भारतातील सर्वात मोठे धरण कोणते? भाकरा. उत्तर बरोबर आहे. भारतातील सर्वात मोठे धरण भाकरा आहे. दोन्ही प्रश्नाचं उत्तर बरोबर दिले. आता तिसरा प्रश्न. हा रेडी? भगतसिंगांचे जन्मगाव कोणते होते? गंगा. उत्तर बरोबर आहे. तिसऱ्या प्रश्नाचं देखील उत्तर बरोबर दिलं बाळांनो. आता चौथा प्रश्न. हा लक्षपूर्वक ऐकायचा आहे. संत नामदेव कोणत्या गावाचे राहणारे होते? नरसी. आणि उत्तर बरोबर आहे.
चौथ्या प्रश्नाचं उत्तर देखील बरोबर दिलेलं आहे. दुसऱ्या राऊंडचा 5वा आणि शेवटचा प्रश्न बाळांनो, त्रिकोणाला ठीक आहे. हा, रेडी. पहिला प्रश्न, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? मोर. उत्तर बरोबर आहे. भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे. दुसरा प्रश्न लक्षपूर्वक ऐकायचा. हा, भारतातील सर्वात मोठा उद्योग कोणता आहे? रेल्वे. आणि उत्तर बरोबर आहे. छान. तिसरा प्रश्न लक्षपूर्वक ऐकायचा बाळांनो, तानसा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? ठाणे. उत्तर बरोबर. दिवसाला किती शिवबिंद असतात? 4. उत्तर बरोबर आहे. या ठिकाणी दैवत शाळेने देखील 4ही प्रश्नांची उत्तरं जी ती बरोबर दिलेली आहेत. मी जातोय पुढे मांजरोद शाळेकडे. बाळांनो, पहिला राऊंड एकदम छान खेळलेत. रिलॅक्स राहायचं. आता उत्तर व्यवस्थित द्यायचं. हां, रेडी. दुसरा राऊंडचा पहिला प्रश्न, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? वाघ. उत्तर बरोबर आहे. भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ. दुसरा प्रश्न, नंदुरबार. उत्तर बरोबर आहे. तुकडोजी महाराजांनी या भारतात बंधुभावावर नित्य वसुदे असे म्हटलेलं आहे. ठीक आहे. छान बाळांनो, चौथा प्रश्न लक्षपूर्वक ऐकायचा आहे आणि मग उत्तर द्यायचे. हा, रेडी. मलेरियाचा प्रसार कशामार्फत होतो? डास. उत्तर बरोबर आहे. डासांमार्फत मलेरियाचा प्रसार होतो. दुसऱ्या फेरीचा 5वा आणि शेवटचा प्रश्न. हा हा, आयताला किती बाजू असतात? 4. आणि उत्तर बरोबर आहे. या ठिकाणी 5ही प्रश्नाची उत्तरं जी आहेत ती मांजरोद शाळेने बरोबर दिलेली आहेत. भारताचे राष्ट्रीय फूल कोणते? कमळ. उत्तर बरोबर आहे. ओके. दुसरा प्रश्न लक्षपूर्वक ऐकायचं आहे. भारतातील सर्वात मोठी गुफा कोणती आहे? वेरूळ. आणि उत्तर बरोबर आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देखील बरोबर दिलेलं आहे करवारी शाळेने. तिसरा प्रश्न बाळांनो, छान ऐकायचं आहे. हा, लक्षपूर्वक. बिरसा मुंडा यांचा जन्म कोणत्या दिनांकास झाला? 15 नोव्हेंबर 1875. उत्तर बरोबर आहे. बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी झाला. छान बाळांनो, छान खेळताय तुम्ही. आता चौथा प्रश्न लक्षपूर्वक ऐकायचा आहे. गॅस्ट्रोचा प्रसार कशा मार्फत होतो? आणि शेवटचा प्रश्न दुसऱ्या फेरीचा. रेडी. इष्टिका चितीला किती शिवबिंदू असतात? 8. उत्तर बरोबर आहे. या ठिकाणी 5व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते बरोबर दिलेलं आहे. करवली फेरी सुद्धा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. करवंद शाळेला द्वितीय फेरीमध्ये जवळजवळ 40 गुण मिळालेले आहेत. पहिल्या फेरीचे 30 आणि द्वितीय फेरीचे 40 असे एकूण त्यांना 70 गुण मिळाले. टाळ्या वाजून त्यांचं कौतुक करायचं. आणि मांजरोद शाळा, दैवत शाळा, पिंपरीपाडा शाळा या तिघी संघांना जवळजवळ 100 पैकी 100 गुण त्यांना दोन्ही स्पर्धेमध्ये. या पंचमंडळी, कॅमेरामॅन, व्हिडिओग्राफी, शूटिंग, बच्चो रेडी. चला, पहिला प्रश्न बजर राऊंडचा. पृथ्वी सूर्याभोवती किती? आपलं जे उत्तर आहे ते उत्तर सगळ्यांनी मनामध्ये ठेवायचं आहे. रिवाइज करत राहायचं आहे, त्याला विसरायचं नाहीये. ज्यांनी बजर वाजले त्यांनी त्या ठिकाणी बजर वाजवलेला आहे. मी मांजरोद शाळेच्या विद्यार्थ्यांकडे जातो आहे. बाळांनो, उत्तर द्यायचं आहे. 29.5 किलोमीटर प्रति सेकंद. आणि उत्तर बरोबर आहे. या ठिकाणी प्रश्न होता पृथ्वी सरजी. ओके. दुसरा प्रश्न लक्षपूर्वक ऐकायचे सगळ्यांनी. कॅप्टन कूल कोणाचे? तो वाजवलेला आहे. मी दैवत शाळेच्या विद्यार्थ्यांना सांगतो की उत्तर सांगायचं. महेंद्रसिंग धोनी. उत्तर बरोबर आहे. या ठिकाणी कॅप्टन
सर्वांनी सावध राहायचं आहे, लक्ष द्यायचं आहे. रेडी? तिसरा प्रश्न. 4 बगडे 4 मासे त्यांना प्रश्नाचं उत्तर विचारतोय. 4 मिनिटे. आणि उत्तर बरोबर आहे. खरं म्हणजे प्रश्न जो वाचला मी. चला, चौथ्या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित लक्षपूर्वक ऐकायचं आहे. प्रश्न व्यवस्थित ऐकायचा आहे. 1000 चे 25%. उत्तर जे आहे ते मनात ठेवायचं आहे. 200. उत्तर चुकलेलं आहे. उत्तर चुके म्हणजे किती भाग करायचे होते? 4 भाग करायचे होते. ओके, उत्तर होतं 250. ठीक आहे बाळांनो, दैवत शाळेचं एक उत्तर चुकलेलं आहे. आता ह्या बजर राऊंडचा 5वा आणि शेवटचा प्रश्न व्यवस्थित आहे. यावेळेस बजर वाजायलाच विसरलेलं सगळं. हेलो हेलो, फिर एक बार मांजरो. पर्वतातील. आणि उत्तर बरोबर आहे. तुम्हाला सगळ्यांना आता दिसते बरोबर आहे. केंद्रावरून तालुक्याला आणि तालुक्यातला देखील या ठिकाणी या स्टेजवरती येणं ही काही सोपी गोष्ट नाही. तुम्ही या ठिकाणी आलात हीच गोष्ट खूप महत्वाची आहे. त्याच्यामुळे इथून कोण जिंकून गेलं, कोण मागे पडलं, ही गोष्ट त्याचा कोणीही काही ताण घ्यायचा नाही, टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे. सर्वजण अतिशय छान खेळलेल्या. या ठिकाणी राजेंद्र पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी अंतिम निकाल जाहीर करावा. धन्यवाद एवढे सर. तर या ठिकाणी अशा पद्धतीने ही सामान्य आणि फायनल स्पर्धा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. तर आता पहिल्या फेरीमध्ये आणि दुसऱ्या फेरीमध्ये जवळजवळ 70 गुण होते आणि करवंद शाळेने बजर फेरीमध्ये एकही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. तर त्यांना तिघी फेरी मिळून त्यांना 70 गुण मिळाले. त्यांचा 4था क्रमांक आलेला आहे. आमच्या शिरपूर तालुक्यातील सर्व जिल्हापत अतिशय आमच्या तळागाळातील विद्यार्थी आहेत आणि पिंपरीपाडा शाळा अशी अतिशय दुर्गम भागातील शाळा आहे. तर अशा आमच्या विद्यार्थ्यांनी करवंद शाळेने 4था क्रमांक मिळवला तालुक्यातून. टाळ्या वाजवायचं आहे, जोराने टाळ्या करा. आमच्या तालुक्याचे आमच्या मार्गदर्शक आदरणीय मॅडम बसल्या त्या ठिकाणी. मॅडमांसमोर आपला दिसलं पाहिजे. टाळ्या वाजवा जोराने. तर आदरणीय आपले पवार साहेबांचंही आगमन झालेलं आहे. सगळ्यांनी साहेबांचं टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपल्या शिरपूर तालुक्याचे गट विकास अधिकारी, आमचे कर्णधार, आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रदीपजी पवार सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याच्यानंतर पिंपरीपाडा शाळेने इकडे लक्ष द्या, बोलू नका. पहिल्या फेरीमध्ये 50 गुण होते, दुसऱ्या फेरीमध्ये 50 गुण होते. बजर फेरीमध्ये त्यांनी एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही, त्यांना 0 गुण मिळालेले आहेत. तर अशा तिन्ही फेरी मिळून त्यांनी 100 गुण झाले. त्यांचा 3रा क्रमांक आलेला आहे. आपल्या शिरपूर तालुक्यातून जिल्हा परिषद शाळांमधून त्यांचा 3रा क्रमांक आलेला आहे. त्याच्यानंतर दैवत केंद्र शाळेने पहिल्या दोन्ही फेरींमध्ये जवळजवळ 50 पैकीच्या पैकी प्रश्नांचे उत्तर त्यांनी दिलेले होते. पहिल्या फेरीमध्ये 50, दुसऱ्या फेरीमध्ये 50. परत बजर फेरीमध्ये त्यांनी काय केलं, एका प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं होतं आणि एका प्रश्नाचं उत्तर त्यांनी चूक दिलेलं होतं. म्हणजे बरोबर प्रश्नासाठी त्यांना 10 गुण मिळालेले, चुकीच्या प्रश्नासाठी त्यांचे 5 गुण परत कमी झालेले. तसे त्यांचे एकूण 105 गुण झालेले आहेत. त्यांचा शिरपूर तालुक्यातून 2रा क्रमांक आलेला आहे. आदरणीय प्रदीपजी पवार साहेब, त्याचप्रमाणे शिरपूर वरवाडी नगर परिषदेच्या नवनिर्वाचित उपनगराध्यक्षा आदरणीय ताईसाहेब संगीताजी देवरे, त्याचप्रमाणे या शिरपूर वरवाडी नगर परिषदेच्या विद्यमान नगरसेविकाने, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय अनिलजी बाविस्कर, आदरणीय तापेरामजी बावरा, आदरणीय यशवंतजी ठाकरे, त्याचप्रमाणे केंद्र प्रमुखांचे उपस्थित प्रतिनिधी
आदरणीय किशोरजी गाडीलोहार सर व या ठिकाणी उपस्थित सर्व सन्मान्य केंद्र प्रमुख मुख्याध्यापक बंधू भगिनी उपस्थित सर्व संघटनांचे प्रतिनिधी या ठिकाणी मी सहर्ष आपणा शब्दसुमराने स्वागत करतो आणि या व्यासपीठातील मान्यवरांचे देवरे यांचा सन्मान करताना महाजन मॅडम यानंतरचा सन्मान आदरणीय यानंतर शिरपूर तालुक्याचे गट विकास अधिकारी यानंतर प्राचार्य आदरणीय ताईसो सारिकाजी रंदे यांचे यानंतर गट शिक्षणाधिकारी आदरणीय ताईसो डॉक्टर नीता सोनवणे मॅडम यांचं स्वागत सोनाली जैन मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. ताराचंद बाबा सर पुढे या, निकवाडे सर पुढे या, सतीश आकरमल सर पुढे या. यानंतर शिक्षण विस्ताराधिकारी अनिलजी बाविस्कर सर यांचा सन्मान श्री ताराचंद पवार सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय बाळासाहेबजी बोरसे आदरणीय शरदरावजी सूर्यवंशी आपणास विनंती असेल आपण व्यासपीठाकडे यावं. आदरणीय बाळासाहेब आदरणीय आपण यानंतर सन्मान नगराम जाधव सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय बाळासाहेब भगवंतजी बोरसे यांचा सन्मान आबाई पाटील सर यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. सेवा बाळासाहेब बोरसे आदरणीय सेवानिवृत्त शिक्षक ज्यांचं या कार्यक्रमासाठी नेहमीच मार्गदर्शन असते असे आदरणीय निका पवार सर यांचं स्वागत दिनेश श्रीराव सर यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. या पवार सर पुढे या. यानंतर धुळे जिल्हा पदवीधर शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष मार्गदर्शक आदरणीय शरदरावजी सूर्यवंशी यांचा सन्मान आबाई पाटील सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सन्मान आदरणीय सोनाली मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आपला हा जो कार्यक्रम चालू आहे ना 2 दिवसापासून पूर्ण या ठिकाणी जे रेकॉर्डिंगचं व्हिडिओ शूटिंगचं जे कार्य आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं काल पूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमाचं आज प्रभू मॅचेसचं आदरणीय आमचे लहान बंधू कैलास पाटील सर यांनी केले आहे तर त्यांचा सन्मान या ठिकाणी आदरणीय देव. यानंतर मी विनंती करतो आदरणीय ताईसो सुलोचना पाटील मॅडम यांना की आपण श्री हेमंत शिरसाट सर यांचा सत्कार करावा. हेमंत शिरसाट सर यानंतर मी विनंती करतो आदरणीय सारिकाताई रंदे यांना की आपण विजेंद्र जाधव यांचा सत्कार करावा. आदरणीय गटविकास साहेब प्रदीपजी पवार साहेब यांना विनंती असेल की आपण श्री भरत मराठे यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. काय झालं? यानंतर आदरणीय डॉक्टर निकताई सोनवणे मॅडम यांना विनंती असेल की आपण श्री कल्पेश माळी यांचा सन्मान या ठिकाणी करावा. यानंतर श्री अनिल बाविस्कर सर यांना विनंती असेल की आपण श्री सागर कोळी यांचा सन्मान करावा. यानंतर श्री मुकेश पारधी यांचा सन्मान श्री तात्यारामजी पवार सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. श्री मुकेशजी पारधी
बाळासाहेब अशोक परशुराम पाटील आहेत का? हा, आदरणीय अशोक परशुराम पाटील यांचा नामोल्लेख मी या ठिकाणी करतो. त्यांचा सन्मान प्रातिनिधिक स्वरूपात अशोक परशुराम पाटील यांचा सन्मान देखील या ठिकाणी करायचा होता, कारण आज दिवसभर क्रीडा स्पर्धा पार पडल्या. याला आजच्या या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण विभाग पंचायत समिती आणि त्यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक शिक्षक संघटना आयोजित कला क्रीडा आणि सामान्य ज्ञान महोत्सवासाठी आज आपल्या सर्वांसमोर विचार मंचावर सर्व दिग्गज मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्यामुळे या विचार मंचाला शोभा आलेली आहे. असे विचार मंचावर उपस्थित असलेले आदरणीय BDO साहेब, आदरणीय गट शिक्षणाधिकारी सोनवणे मॅडम, तसेच आपल्या नगरपालिकेच्या नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष, तसेच नगरसेविका सुलोचना मावशी आणि सर्वच टोलामोलाचे जे मार्गदर्शक आहे, मान्यवर आहे, आपल्या सर्वांना मी वंदन करते. तसेच या कार्यक्रमासाठी जे समोर असलेले विद्यार्थी, तर त्यांना मी जिनियस म्हणते नेहमी, बिकॉज